उदाहरण सांगतो, की 2024 ची ज्यावेळेस एक्झामिनेशन होती, त्यावेळेस तो विद्यार्थी फ्रेश ॲडमिशन या ठिकाणी 12वी फ्रेश होती. नीट एक्झाम पहिल्यांदाच दिला. पहिल्यांदा एक्झाम दिला आणि खूप गरीब फॅमिलीतला हा मुलगा. ठीक आहे, गरीब फॅमिलीतला म्हणजे अक्षरशः वडील दररोज काम केल्याशिवाय घर भागत नाही, अशी परिस्थिती आहे विद्यार्थ्याची. आणि आज पाहिलं असता बऱ्याच विद्यार्थी पालकांची अशी सामान्य वर्गातनच या ठिकाणी असे हिरे चमकतात. आणि तो यावर्षी हिरा चमकला, पण या ठिकाणी एन-टी-एच्या मिस्टेकमुळं त्या हिऱ्याला कुठेतरी सध्याला तरी कॉम्प्रोमाईज करून चालावं लागत आहे. पाहिलं असता विद्यार्थ्याला यावर्षी 2026 चा जो पेपर होता, यामध्ये 647 ते 48 मार्काचं विद्यार्थ्याचं आन्सर की अनुसार मार्क्स येत होते. पण हा विद्यार्थ्याला या मार्कला सोडून आता पुन्हा तयारी करायची वेळ आली. विद्यार्थी आणि पालक बरेच खचले होते. एकतर परिस्थिती नाही, घरात कुणी आपल्या शिकलेला नाहीये. कसतरी माहिती घेऊन, कुठून तरी माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी धडपड करून चांगले मार्क घेतले. तर यावर्षी या विद्यार्थ्याला हे फेस करायची वेळ आली. ज्यावेळेस याच विद्यार्थी 2024 ला होता, तर याच विद्यार्थ्याला फर्स्ट अटेम्प्टला ज्यावेळेस ट्राय केला होता, तर ईझी पेपर असल्यामुळं किंवा पेपर त्याही वेळेस बऱ्या प्रमाणात लीक झाल्यामुळं 550 मार्क्स या ठिकाणी आले होते. नेक्स्ट इयरला एम-बी-बी-एस मिळवायचं या तयारीनं तो या ठिकाणी डबल नीट रिपीटसाठी आला. रिपीट नीट केला, पण विद्यार्थ्याला म्हणावं असे या ठिकाणी मार्क्स आले नाहीयेत. पण विद्यार्थ्यांनी हार न मानता अजून प्रयत्न केले आणि आजच्या या दिवशी किंवा आपण ज्यावेळेस आन्सर की पाहिली, त्यावेळेस 647 ते 648 मार्कचा आज मुलगा होता. जो की मुलगा आजच्या क्षणी मी सांगू शकेल, की एम-बी-बी-एसच्या टॉप मधल्या टॉप गव्हर्नमेंट कॉलेजचा होता. विद्यार्थी स्वप्न पाहत होता, की मी महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजच्या टॉपला प्राधान्य देऊ का एखाद्या लोअर एम्सला ट्राय करू या ठिकाणी. तो पाहत होता, की मी एखादी एम-सी-सी काउन्सिलिंग मधून मला कसं सीट मिळवता येईल किंवा महाराष्ट्रीयन स्टेट मधलं के-एम-बी कसं कॉलेज मिळवता येईल. विद्यार्थ्यांचं सध्या हे स्वप्न चालू होते आणि त्या स्वप्नामध्ये 12 मेचं अपडेटनं पूर्ण भंग केला. जेही विद्यार्थ्याचे त्या पालकाचे स्वप्न चालू होते, की माझा मुलगा आज व्हाईट एप्रॉन घालणार आहे, स्टेथोस्कोप घेऊन माझा मुलगा डॉक्टर म्हणून मिरवणार आहे. या मुलावरती आज अशी वेळ आली. आणि हे कोणामुळं? एक एक वेगळी जे टेंडन्सी निर्माण झाली. या टेंडन्सीमुळे हा झाला प्रकार. की मुलाचे पालक आणि मुलगा एवढा आज म्हणजे पाहून म्हणजे कुठेतरी या गोष्टीला आळा घालायला पाहिजे शासनाने. कारण ज्यावेळेस तुमचा हा पूर्ण भारताला समजलं की पेपर लीक झालाय, त्यावेळेस तुमच्या एजन्सी त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याचं, बोलता येत नाहीये, पण त्याचा हे करतात रिसर्च करतात कसा लीक झाला. अरे बाबा लीक होण्याच्या अगोदर जर तुम्ही ही सिस्टम जर स्ट्रॉंग ठेवली असती, तर आज पेपर लीक झाला नसता. एवढ्या विद्यार्थी पालकाची मेंटली हॅरासमेंट झाली नसती. विद्यार्थीच परेशान झाले नसते. एवढे 2-3 वर्षाची मेहनत वाया गेली नसती. पण हे सर्व कधी येतं लक्षात गव्हर्नमेंटला झाल्यानंतर. जर तत्पूर्वी जर केलं असतं, तर एवढा प्रॉब्लेम कोणालाच झाला